केलं की नाही गजानन महाराजात येता येता चहा दिला की नाही त्या लोकांनी? का दिला हो? तुमच्या भक्तीला नम्र झालात, ते लोक तुमच्या भक्तीला नतमस्तक झाले आणि त्यांच्या मनात भाव निर्माण झाला की या लोकांना काहीतरी झालं पाहिजे, आमची सेवा घडली पाहिजे. अन्नदान यांनी सेवा म्हणून स्वीकारलं नाही, ते तर आपल्याला म्हणत होते. त्यामध्ये आमचे भाऊसाहेब आहेत, उपस्थित आहेत, जावई त्या गावचे. त्यांनी तर म्हटलं आम्हाला की आम्ही जेवण देणार होतो पण तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, सेवा मिळाली नाही. काय श्रद्धा आहे हो आपल्याबद्दल. ना आपण सेवेची सत्ता लाभते भक्ताच्या. कोणीतरी ताईचे पाय दुखत होते, आपल्याच परिसरामधले आहेत, आपल्या सोबतचे आहे, कोणाचे तरी पाय दुखत होते आणि कोणीतरी ते आजी म्हणत होते की बामची शिशी आहे का, बामची डब्बी, झेंडू बाम, एपी बाम, जिथं लावाल तिथं राम, झेंडू बाम, असं काहीतरी ते म्हणत होते. आवश्यकता होती तिला बामची. मी चिंतन मांडतोय, दृष्टांत तुमच्या मधले सांगून राहिलो, मी माझ्या विषयावरच बाबा आहेत. पण झेंडू बाम असताना त्या स्त्रीनं तिला पाहावं, ते पाय बापा फुकटी आहे म्हणते बापा, जमत नाही असं. झेंडू बाम 45-46 रुपयाची गोष्ट, फक्त पैशाला व्हॅल्युएशन देऊ नका, सेवेला व्हॅल्युएशन द्या. म्हणजेच तुम्हाला परमपिता परमेश्वर पंढरीनाथाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. सेवा केली कोणा? नामदेवांनी. सेवा कोण केली? केसर महाराजांनी. सेवा कोण केली? सज्जन कसायानी. अरे आधी कष्ट भोगावा लागला, तशी सेवा घडत नाही. आधी कष्ट भोगावा लागला, जास्त वेळ घेणार नाही. आधी कष्ट सहन करावा लागतात, त्याशिवाय सेवा घडत नाही. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अविटनिज स्वरूप, साधिले आदिनिज स्वरूप हो. माऊली म्हणतात क्षणभरी आम्ही सोशिले, लक्षात घ्या, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. लक्षात घ्या या शब्दावर काय, आधी तुम्हाला दुःख सहन करावे लागतील. भक्तीच्या मार्गामध्ये तुम्हाला दुःख सहन करावे लागतील. तुमचे पाय दुखतील, तुमचे हात दुखतील, तुम्हाला साध्या पाण्यानं, बोरच्या पाण्यानं गडे येतील, तुमचे चेहरे काळे पडतील. पण जेवढा पॉन्ड्स मध्ये पॉवर नाही ना, तेवढा पॉन्ड्स पावडर पेक्षाही भक्ती तरंगामध्ये त्या पावडर मध्ये पॉवर आहे. डीके साहेब लक्षात आलं का? त्या दिवसचं तुमचं तेज आणि आजचं तेज वेगळं दिसते. जर पहिला तुमच्या ताई साहेबांना जर फोन लावला व्हिडिओ कॉलवर, तुमचं तेज वेगळं आहे आजचं. हे कशाचं आहे? तुम्ही जे ज्ञानोबा तुकाराम म्हटलं, जे तुम्ही लोकांची सेवा करतात या त्या माध्यमातून, चहा देणं असो, वाढ असो, एखादी गादी उचलणं असो किंवा झाडपूस असो, ही जी तुम्ही सेवा करता ना, हे नोट केल्या चालले, कुठेतरी लिहिल्या चाललाय. तसं नाही. आज आमचे यजमान येलोकर साहेब यांना मी म्हटलं नाही की जाडे काढा म्हणून महाराज, धनवान व्यक्तिमत्व आहे, पण आले आपल्या सोबत, यजमान म्हणून आलेत आणि स्वतःच. आणि आमचे भोले साहेब आहे, जिथं पाहिजे तिथं गाडी थांबवते, जिथं पाहिजे तिथं थांबवत नाही. एकदा भोले साहेबाच्या नावावर गाडी होत्या. काय बोलतो मी, कशा करता बोलतो हे लक्षात घ्या. सेवा करा, सेवेमध्ये तप आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये तप निर्माण होणार नाही, श्रीमद भागवत महापुराण तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत अर्जुनाला तसं दर्शन मिळालं नाही, जोपर्यंत त्याला ज्ञानचक्षु मिळाले नाहीत, तोपर्यंत तोही पात्र ठरला नाही. सेवा केली ना. पहा ना महाभारतामध्ये अर्जुनानं काय काय कार्य केलं, बोलेल मी, सांगेल तुम्हाला. आता जवळजवळ 6-13 झाले आहेत. हरिपाठाला वेळ होऊन राहिला आणि तुम्ही थकलेले आहेत की नाही? बोला ना, झोपले की काय? समाध्या घेतल्या काय तुम्ही? बोलत का नाही? बोलत चला, असेच हसत राहा. मला हेच म्हणणं आहे, माझं मत हे आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं जे ग्राफिक्स पॉवर आहे, जे तेज आहे, ते बिंबलं पाहिजे. फुला सारखे आम्हा हसू दे,
दवबिंदू समासुदे निर्जरवार डोंगरातून तैसे जीवन भासुदे चंदन जैसा देह दावा जग कल्याणास संसार तुझ्या कृपेने फुले उमलती वाहतो निर्मळ वारा. सेवा केली ज्या विदर्भामधून आपण आलो त्यांच्या मठामध्ये आपण राहिलो. देबूजी महाराज ज्यांचे मठा यांचा देबूजी महाराजांच्या नावानं हा मठ आहे. टापरे महाराज संस्थापक आहे. हो, आणि या मठाचं वैभव असं आहे की आपल्या विदर्भाचं वैभव म्हणजे हा मठ आहे बाबा. लक्षात घ्या. डेबूजी महाराजांचा काय केली सेवा केली ना. हाती फाटलेला बासा गाडगे बाबा हाती तुटलेला बासा अंगामध्ये लोडती चिंजा गोपाला गोपाला त्यांनी मंत्र दिला शान. गोपाला गोपाला त्यांनी मंत्र दिला शान. तुझ्या कृपेचा झेंडा सदैव फडकत राहू दे. तुझ्या कृपेचा झेंडा सदैव फडकत राहू दे. चरणी जागा दे जागा दे जागा दे चरणी जागा दे जागा दे. हाती फाटलेला बाजा चिंताने डोंगावर डोक्यात घाबर मंत्र दिला शान. तुझ्या कृपेचा झेंडा सदैव फडकत राहू. तुझ्या कृपेचा झेंडा फडकत राहू. चरणी जागा दे जागा दे चरणी जागा दे जागा दे जागा दे चरणी जागा दे जागा दे. आपण वारी करण्याकरिता नाही आलो. कार्तिक तर केव्हाची होऊन गेली गड्या. आपण फक्त आता पांडुरंगाच्या चरणी काय जागा मागण्याकरिता आलो बस. बहुत झेल लिया भगवंत, अब झेलने की राह हमारे को दिखा दो. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून देवा या विठ्ठले कृपा केले. हा भाव तुमच्या मनामध्ये आहे आणि हा भाव गाडगे बाबाच्या मनामध्ये होता. म्हणून विदर्भाचा संत देबूजी झिंगराजजी जानोरकर या पंढरपुराच्या नगरीमध्ये यायचा. चंद्रभागेच्या काठावर अरे लुला पांगड्यांची सेवा करायचा. सेवा करता करता घाम स्वच्छ करायचा आणि त्या वाळवंटामध्ये कीर्तनाच्या संगतीमध्ये लोकांच्या विचारातला मार्ग कसा स्वच्छ करावा याचा मार्ग शोधत संत आपल्या विदर्भामधले आहेत. वैदर्भ देशात ऋणमोचनासी दुसऱ्याचं नाही सांगून राहिलो, वारकरी संतांचं सांगून राहिलो. तुकाराम अवतार रजिकांच्या वंची हाती गाडगे काठी चिंध्यात नुला. नमस्कार माझा तया डेबुजीला. तुम्ही हुशार आहात. मी अज्ञानी जीवानं तुम्हाला काय सांगावा. तुम्ही हुशार आहात, तुम्ही धनवान आहात, श्रीमंत आहात. विचाराचं वैभव तुमच्याकडे आहे, कपड्याचं दालन तुमच्याकडे आहे आणि संपत्तीचा मदमस्तामध्ये तुम्ही आहात. तुमच्याकडे सर्व आहे. पण मी एवढं तुम्हाला सांगेल, देवाने धनवान तुला रे गर्वासाठी केले का. देवाने धनवान तुला रे गर्वासाठी केले का. अनुजा आयुष्याचा नाश कराया, आयुष्याचा
नाश कराया नर जल्दी तू आना पार दीवाने धनवान तुला रे सर्वासाठी केलेला दीवाने धनवान तुला रे सर्वासाठी केलेला